महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी नांदेड येथील विद्यार्थ्यांचे भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण पूर्ण। भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्र गाझियाबाद दिल्ली यांच्या वतीनं आयोजित 21 दिवसीय निवासी प्रमाणपत्र अभ्यासक्रम नैसर्गिक शेती व प्रमाणीकरण महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय पोखर्णी नांदेड येथील विद्यार्थी रितेश रामटक्के व त्र्यंबक वानखडे यांनी 4 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे। हा अभ्यासक्रम नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंगचे संचालक गणेश शर्मा व ऑर्गनायझेशन डायरेक्टर किशोर शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। सदर प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख तसेच डॉक्टर अमिता क्षत्रिय यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे। प्रशिक्षणादरम्यान डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट्स प्रात्यक्षिके व क्षेत्र भेटी यांचा समावेश होता। जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, जैविक कीड नियंत्रण तसेच मृदा सुपीकता व मृदा कार्बन वाढविण्याचा शाश्वत पद्धती शेत पातळीवर प्रत्यक्ष दाखवण्यात आले। तसेच IARI पुसा नवी दिल्ली येथील क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक व शाश्वत नैसर्गिक शेतीबाबत सखोल ज्ञान प्राप्त झाले। हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संचालक डॉक्टर SD मोरे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर देविकांत देशमुख, डॉक्टर अमिता क्षत्रिय, डॉक्टर महेश अंबोरे तसेच महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PA सोनवणे, डॉक्टर PH नांदेडकर, प्राध्यापक CS देसाई, डॉक्टर मनोज कुमार देसाई, डॉक्टर PU ढोणे, प्राध्यापक NR दत्तगोंडे, प्राध्यापक KR उदासी, प्राध्यापक DS एंगडे, व्यंकटेश GS कदम, संगम जाधव थोरबटे, व्यंकट जाधव, मारुती काळेवार, नारायण मुधळे, सूरज मोरे, शंकरराव कदम यांच्या वतीनं विद्यार्थी रितेश रामटेके व त्र्यंबक वानखेडे यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे। DSP न्यूज लाईव्ह नांदेड जिल्हा प्रतिनिधी गंगाधर कदम। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।